उपासनाकांड व ज्ञानकांड यांना जोडणारा हा महत्त्वपूर्ण अध्याय आहे. अध्यायावरील श्री ज्ञानदेवांची टीका भक्तिमार्गी लोकात अत्यंत प्रिय आहे. या अध्यायाच्या सुरुवातीस श्री गुरूंच्या कृपादृष्टीला मातेच्या प्रेमळ रूपकाने नमन करतात. आई जशी मुलाला वात्सल्याने वाढवते त्याप्रमाणे सद्गुरू शिष्याला साधनात मदत करून वेगवेगळे अनुभव देऊन त्याची समाधीपर्यंत कशी वाढ करतात हे श्री ज्ञानदेवांनी सांगितले आहे. नंतर या ग्रंथात नवरसांचा उत्कर्ष, साहित्यालंकाराची रेलचेल उत्पन्न व्हावी व कुतर्क वितंडवादाचा किटाळ या ग्रंथाला लागू नये, भगवंताच्या गुणानुवादात रमून जावे यासाठी गुरुचरणी प्रार्थना करतात व गुरु आज्ञेने व्याख्यानास सुरुवात करतात. उपासनाकांड. मागील अध्यायात अर्जुनाला प्रिय असे त्याच्या विनंतीप्रमाणे सौम्य चतुर्भुज रूप धारण केले तेव्हा देव आपल्या प्रश्नाने रागावू नयेत यासाठी सगुण उपासक व निर्गुण उपासक या दोहोंतील कोणी भगवंताला तत्वता जाणले असा आडपडद्याने पण मूळचाच प्रश्न देवांना विचारला. देवही त्या प्रश्नाच्या चातुर्याने संतुष्ट होऊन उत्तर देतात. अर्जुना, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सर्वेंद्रियासह मनाची मोहर लावून जे भक्त जीवाभावाने रात्रंदिन मलाच भजतात त्या भक्तांना मी श्रेष्ठ समजतो. सर्वत्र समदृष्टी ठेवून परंतु सगुण उपासक निर्गुण उपासकांपेक्षा उपासना करणारेही मलाच प्राप्त होतात. परंतु सगुण उपासक निर्गुण उपासकांपेक्षा चांगले याचा अर्थ भक्तिमार्ग अत्यंत सोपा आहे. निर्गुण उपासनेचा योगमार्ग कठीण आहे, कष्टदायक आहे व भक्तिमार्ग सुलभ आहे. मी त्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतो. वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाटेला आलेली कर्मे यथासांग व फलाशारहित केली, शरीर मन वाणीने होणारे व्यापार माझ्याच प्रित्यर्थ केले तर त्यांना माझी प्राप्ती सहज होते. असे भक्त मला अत्यंत प्रिय. त्यांचा योगक्षेम मी चालवतो, त्यांना संसार सागरातून लीलेने पार करतो. अधिकाराप्रमाणे त्यांना उपाय सांगतो. संसारिकांना नाममार्ग व इतरांना ध्यानमार्ग दाखवून त्यांचा उद्धार करतो. म्हणून तू भक्तिमार्गाचे आचरण कर. अर्जुना, निश्चय करणारी बुद्धी व संकल्प विकास करणारे मन हे दोन्ही माझ्या प्रेमाने भरून जाणे याचे नाव भक्ती. मन व बुद्धीला माझ्या प्रेमाची सतत संसारी गोडी लावणे याचे नाव अभ्यास. याने असाध्य गोष्टीही साध्य होतात. विषयासक्त लोकांनी आपली कर्मे यथाविधी करावीत व माझ्या विश्वात्मकाच्याच सत्तेने ही कर्मे होत आहेत असा निश्चय करून निराग्रही वृत्तीने राहावे. कर्म करावे पण त्याचे कर्तृत्व व फळ भगवंताला द्यावे. हेही ज्याला जमणार नाही त्यांनी कर्मे भगवंताला अर्पण नाही केली तरी चालेल पण स्वतःकडे मात्र घेऊ नयेत. अशाने श्रेष्ठ प्रतीचा योग साध्य होतो. अभ्यास, ज्ञान, ध्यान व कर्मफलत्याग या पायरी पायरीने जाऊन माझी सर्वश्रेष्ठ पूर्ण ब्रह्मस्थिती साधकाला प्राप्त होते. ज्ञानकांड. ही ब्रह्मस्थिती प्राप्त झाल्यावर त्या साधकाचे ठिकाणी अनेक उत्तमोत्तम लक्षणे वास करावयास येतात. त्यापैकी काही महत्त्वाची लक्षणे भगवंतांनी अर्जुनास सांगितली. त्याचा अनुवाद करताना त्याची साधने देखील श्री ज्ञानदेवांनी अलंकारयुक्त भाषेत सांगितली आहेत. परमात्म्याशी ऐक्य झाल्यामुळे भक्ताचा आपपर भाव नाहीसा होतो, द्वेष नष्ट होतो, सर्व प्राणीमात्रांशी त्याची मैत्री असते. जगाला तो त्रास देत नाही, उलट तो क्षमाशीलच असतो. या आत्मसाक्षात्कारी महात्म्याला काही मिळावयाचे शिल्लक राहिलेले नसते. म्हणून लाभ हानी, जय पराजय इत्यादी द्वंद्वरहित सदा संतुष्ट असा तो असतो. स्वतः मुक्त असतो व इतरांना भक्तिमार्गाने मुक्त करतो. त्याच्या सहवासाने तीर्थे पवित्र होतात. तो चारी पुरुषार्थापेक्षाही श्रेष्ठ असे भक्तिसुख भोगत असतो. असे मला भक्त
प्राणापेक्षाही प्रिय असतात. भक्तांची ही प्रेमळ कथा देव अर्जुनाला सांगत होते. या प्रसंगात श्री ज्ञानदेव सगुण भक्तीत रंगून गेलेले दिसतात. शेवटी संतांच्या चरणसेवेचे दान मागून श्री ज्ञानदेव हा विषय संपवितात.